वसमत इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विहारामध्ये देशाचे माजी पंतप्रधान तथा अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंगजी यांना काँग्रेसच्या तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफिज अब्दुल रहमान, तालुका अध्यक्ष राजाराम खराटे, शहराध्यक्ष शेख अलीमुद्दीन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष दौलत हुबाड, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मोहम्मद शेख अयूब पॉप्युलर, बीडी कदम सर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख काशीनाथ भोसले, तसंच युवा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट ऋषिकेश देशमुख, माजी नगरसेवक रविकिरण वाघमारे, युवराज आवटे, तालुका अध्यक्ष मागासवर्गीय सेल हाजी शेख महमूद, अमानुल्ला खान, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस युवकचे माजी अध्यक्ष रोहिदास, माजी नगराध्यक्ष विजय कडतन, वसंत चेपुरवार आणि प्राध्यापक गणेश कमळू, बालाजी जाबळे, माजी नगरसेवक तोहीद अफजल, शेख हरून दालवाले, शेख इरफान, पराग झंवर, अखिल उर्फ बबलू, अल्पसंख्याक शहराध्यक्ष काँग्रेस साई कुरुंदकर अन्सारी, अध्यक्ष सोशल मीडिया शेख नईम, अरविंद कंठाळे, हमीद कुरेशी, आरखे खान आदींसह अनेक मान्यवर आणि दिग्गज नेते उपस्थित होते। प्रत्येकानं आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली। देशाचे माजी पंतप्रधान व जागतिक अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं। त्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आज वसमत तालुका शहर व तालुका काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे शोकसभा ठेवण्यात आली होती। ही शोकसभा सर्व पक्षीय होती। मनमोहन सिंगांनी आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे, मग देशाचं गव्हर्नर पद असो, अर्थमंत्री असो आणि त्यानंतर देशाचं 10 वर्ष सलग पंतप्रधान पद असो, यावरती सगळ्यांनी उजाळा दिलेला आहे आणि आपापल्या आठवणी सांगितलेल्या आहेत। आमचे नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी यांनी हाफिजभाईंनी ज्यावेळेस मनमोहन सिंग अर्थशास्त्रज्ञ होते, देशाचे अर्थमंत्री होते, त्यावेळेस परभणी येथे सहकारी बँकांची एक कॉन्फरन्स झाली होती। त्या बँकांच्या कॉन्फरन्सला देशाचे अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग परभणीमध्ये आले होते आणि नांदेड येथून विमानाने जात असताना वसमत मार्गे गेले होते। त्यावेळेसच्या काही आठवणींना उजाळा दिलेला आहे। अशा सर्वांनीच आपापल्या परीने आठवणींचा उजाळा देत डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सगळ्या आठवणी देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि आम्ही व माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे पुन्हा एकदा डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो। ओम शांती शांती। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।